तुळजापूर म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर आई तुळजाभवानीची मूर्ती येते। मात्र आता याच तुळजापूरची नवी ओळख बनू लागली आहे आणि ती म्हणजे ड्रग्सचा रॅकेट। या ड्रग्सच्या रॅकेटमुळे तुळजापूरमधील पुजाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप झालाय। त्यावरून मोठी खळबळ उडाली असतानाच आता याच तुळजापुरात ड्रग्स प्रकरणावरून आरोपांचा धूर निघू लागलाय। पाहूया। देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार, ड्रग्स प्रकरणावरून आरोपांचा धूर, पुजाऱ्यांच्या सहभागावरून नवे दावे। तुळजापूरमधील ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचेही आरोप झालेत। आता या प्रकरणी 35 जणांविरोधात गुन्हे दाखल असून 14 जणांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। पण जे 21 आरोपी फरार आहेत ते सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय। त्याचसोबत तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणामुळे राजकीय आरोपांचा मोठा धूर निघू लागलाय। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत 21 आरोपी फरार आहेत। या प्रकरणामध्ये विषयांतर या ठिकाणी होत आहे। विषयांतर न करता आज जे फरार आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, मकोका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशीच आमची मागणी आहे। त्याचसोबत तुळजापुरातील ड्रग्स रॅकेटमध्ये पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला। त्यानंतर पुजारी मंडळाने संताप व्यक्त केलाय। प्रशासन किंवा पोलीस त्याचा योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू। पुजाऱ्यांना 4 पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बदनाम केलं जात आहे। आज आम्हाला ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे। या प्रकरणात भाजपचे कार्यकर्तेही सहभागी असल्याचा आरोप झाल्यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला। त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनीही चांगलाच टोला लगावलाय। तर मला हे 15 पुजारी, 35 गुन्हेगार, 80 जणांना नोटीस, 15 पुजारी आहेत। अहो कुणाच्या कपाळावर लिहिले गाव पुजारी म्हणून शिक्का? गाव 70% पुजाऱ्यांचा आहे। कुठं 30-35 आरोपी आहेत। 80 जणांना फक्त सीडीआर वरून कुठं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर नोटीस आल्या, त्यांचे जॉब घेऊन उपस्थित केलेत। फक्त हे राजकीय षडयंत्र आहे। आम्ही पुजारी मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं ड्रग्स प्रकरणामध्ये आम्ही जो उठाव केला तो तुळजापूरची पुढची पिढी बर्बाद होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही कुठेही राजकारण आणलेलं नव्हतं। आम्ही बदनाम करायला लागलोय आमचा हेतूवर संसदेने निर्माण केलाय। त्यांच्या बुद्धीप्रमाणेच त्यांची उंची बी देवाने त्यांना दिलेली आहे। त्यांच्या बुद्धीची कीव इथे। तुळजापूर ड्रग्स प्रकरण उघडं होऊन आता 60 दिवस उलटले आहेत। मात्र अजूनही आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल झालेलं नाही। त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा सवाल विचारला जातोय। तरीही शक्तीचं ऐलतीर आणि भक्तीचं पैलतीर असलेलं तुळजाभवानीचं तुळजापूर ड्रग्स मुक्त कधी होणार हा खरा प्रश्न आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।